नमस्कार, मी आहे आशिष गोलतकर, तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये. तर आधी बघूया आजच्या एक्झिम अपडेट्स. रुपयामध्ये किंचित सुधारणा, कापूस आयात शुल्काची माफी डिसेंबर पर्यंत वाढवली आणि अमेरिकेची कपड्यांवरची इम्पोर्ट ड्युटी आता झाली 50%. आणि याबाबत सीमाचं काय मत आहे ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रुपयात आज सौम्य सुधारणा दिसून आली. रुपयाने काल 88.33 पर डॉलर एवढा ऐतिहासिक सर्वाधिक कमी स्तर गाठला होता. पण आज तो थोडा सुधारला असून 88.10 ते 88.15 दरम्यान ट्रेड होत आहे. आणि हे बाजारातील शांतता, स्टॉक मार्केटमधील सुधारणा आणि आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे शक्य झालं आहे. त्याचा एक्झिम इम्पॅक्ट म्हणजे एक्सपोर्टर्सना जरी यामुळे दिलासा मिळाला असला तरी इम्पोर्टर्ससाठी मात्र खर्च अजून वाढला आहे. त्यामुळे हेजिंग उपाय महत्वाचा ठरतोय. कापूस शुल्क माफीची मुदत वाढवली. सरकारने कापूस आयात शुल्क मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यामुळे 11% मंजूर केलेली ही सवलत आता हंगाम संपेपर्यंत दिली जाणार आहे. याचा एक्झिम इंडस्ट्रीवर होणारा परिणाम म्हणजे टेक्सटाईल एक्सपोर्टर्सना कच्च्या मालावरील खर्चात सवलत मिळणार आहे आणि डोमेस्टिक कॉटन फार्मर्ससाठी किमतीवर पडणारा ताण कमी होणार आहे. अमेरिकन टेरिफच्या परिणामाबाबत सीमाचा इशारा. सदर्न इंडिया मिल्स असोसिएशन सीमाने सांगितलंय की अमेरिकेने लागू केलेली 50% इम्पोर्ट ड्युटी भारताच्या टेक्सटाईल निर्यातीवर मोठा परिणाम करू शकते. सुमारे 70% निर्यात यामुळे प्रभावित होऊ शकते. तरीही त्यांनी एक्सपोर्टर्सना आग्रह केलाय की त्यांनी घाबरून न जाता एक्सपोर्टर्सनी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित करावे. इकडे मार्केटसाठी एक खास टिप्पणी आहे. यूएस मार्केटवर अवलंबून असलेल्या एक्सपोर्टर्सनी दुसरे पर्यायी बाजार शोधून होणारा संभाव्य तोटा टाळावा. आता बघूया काही झटपट पण महत्वाच्या बातम्या. एफपीआय निधी बाहेर जाणं सुरूच. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय स्टॉक्समध्ये $1 बिलियन पेक्षाही जास्त विक्री केली आहे. एक्सपोर्ट्स फोरकास्ट. एक्झिम बँक नुसार Q2 FY26 मध्ये मर्चेंडाइज एक्सपोर्ट $108 बिलियन पर्यंत पोहोचू शकतो. EU कडून रिजेक्शन अलर्ट. EU ने काही भारतीय फूड शिपमेंट्स हायजीन आणि पॅकेजिंग रूल्सच्या उल्लंघनामुळे रिजेक्ट केले आहेत. आता पुन्हा एकदा बघूया आजचे मुख्य एक्झिम अपडेट्स. रुपयात आज सौम्य सुधारणा. कापसावरील ड्युटी माफी मुदत वाढवली आणि यूएस टेरिफमुळे टेक्सटाईल सेक्टरवर दबाव. ग्लोबल ट्रेड पॉलिसीजमुळे गुंतागुंत जरी वाढत असली तरी तुम्ही स्मार्टली एक्सपोर्ट प्लॅनिंग करत राहा. आता पुरतं एवढंच. उद्या पुन्हा भेटूया ताज्या एक्झिम अपडेट्ससह. तोपर्यंत तुमची ग्लोबल भरारी सुरू ठेवा. नमस्कार.